नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी बंधू अशोक खरात याच्यावर तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत आणि शेळीत देखील जमीन फसवणूक प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात, अरविंद बावके, किरण सोनोने आणि अशोक तांबे असे 5 आरोपी आहेत आणि त्यामध्ये कल्पना खरात जे आहेत त्या गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे। शेळी पोलिसांनी लुकआउट नोटीस देखील जारी केलेला आहे। तब्बल 2 वेळा अर्ज जो आहे त्यावर सुनावणी झाली, मात्र दोन्ही वेळेस जे आरोपीचे वकील आणि फिर्यादी वकील आहेत त्यांनी वेळ मागितला, त्यामुळे आज ही जामीन अर्जावर सुनावणी पार पडते आहे। कल्पना खरात या जमीन फसवणूक प्रकरणामध्ये गुन्हेगार आहेत, आरोपी आहेत आणि त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना त्यांच्या खात्यावरून तब्बल 20 कोटींचे व्यवहार म्हणजे बंधू अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्या राष्ट्रीयकृत बँकेतून जवळपास 20 कोटींचे व्यवहार झालेले आहेत। त्याचं IT विवरण देखील पोलिसांनी मागितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण तपास सुरू आहे। या जमीन फसवणूक प्रकरणामध्ये जर बघितलं तर 57 खातेदारांचे 100 खाते जे आहेत ते समता पतसंस्थेमध्ये आढळून आले। त्याचा नॉमिनी देखील बंधू अशोक खरात एकटाच आहे। त्यामुळे कुठेतरी कल्पना खरात यांना जामीन अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। जवळपास 17 मुद्द्यांवर युक्तिवाद जो आहे तो होणार आहे। आता आरोपीचे वकील आणि फिर्यादीचे वकील त्यासोबतच सरकारी पक्षाचे वकील काय बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे कल्पना खरात हिचा जामीन अर्ज मंजूर होणार का फेटाळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन नागनाथ समी, मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।